नमस्कार मंडळी, पुणेरी स्मिता युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर मंडळी, फिश खायला मला फार आवडतात आणि मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा फार आवडत असतील. तर फिशचे नवीन नवीन डेस्टिनेशन शोधत मी नेहमी पुण्यामध्ये येत असते. तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे पुण्यातील बाणेर येथील कोकम किचन येथे. चला जाऊया आतमध्ये आणि पाहूया इथे फिशचे काय नवीन नवीन व्हरायटीज आपल्याला ट्राय करता येणार. स्टार्टिंगलाच एक बोर्ड लावलेला आहे छान, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की टुडे स्पेशल काय आहे आणि तुम्ही इथे काय काय ऑर्डर करू शकता. अगदी स्पेशल असे छान छान गोल्डन प्रॉन्स, टोकरी बोंबील, अगदी वेगळे वेगळे पदार्थ तुम्ही इथे येऊन ट्राय करू शकता. आता अपस्टेअर सुद्धा खूप छान अशी सिटिंग त्यांनी इथे केलेली आहे. सो भरपूरसा ह्यूज स्पेस आहे. तुमची मोठी फॅमिलीज येत असतील ना, त्यांच्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट असं सी फूड डेस्टिनेशन हे ठरू शकतं. आणि ते पाहू शकता कपलसाठी सुद्धा सेपरेट असं सेशन आहे. हे निवांत येऊन त्यांचं छानसं टाईम स्पेंड करू शकतात. अगदीच मस्त असं इंटेरियर आहे, त्याच्यामुळे खाण्याची मजा आहे ना डबल होऊन जाते. सो छानशी फॅमिली आता जेवण करते. आपण त्यांना विचारू जेवण कसं वाटलं. जेवण कसं वाटलं. आम्ही हे आधी येऊन गेले होते. त्या जेव्हा इतकं आवडलं की ते आम्हाला खूप तारीफ केली, आपल्याला स्तुती खूप केली आणि ते आम्हाला घेऊन आले साडू. ओके, साडू. वा, साडू साडू मस्त जेवणासाठी आलेले आहेत. दोघी बहिणी. सो तुम्हाला कुठून कळलं कोकम किचन बद्दल. आम्ही जवळच राहतो. तर येता जाता नवीन दिसलं ठिकाण आणि मी जस्ट ड्रॉप इन वन डे. असं वाटलं की काहीतरी बघूया. आणि फिशचं बेसिकली होतं, कोकम नावानेच आम्हाला अट्रॅक्शन झालं. म्हणजे नावातच दमे म्हणायचं. येस, सो दॅट इज हाऊ वी केम. काय तुम्ही खाल्लं, म्हणजे काय तुम्हाला आम्ही आवडलं. थाळीच खाल्ली, आपली सुरमई थाळी खाल्ली. त्याच्यातले सगळे आयटम आर व्हेरी गुड. व्हेरी गुड, एकदम एक्सलंट आहे. टेस्टसाठी तिखटपणा कमी. थाळ्या घेतल्या, पण तिन्ही थाळी मधला पापलेट, सुरमई, तिसऱ्या सगळं अप्रतिम. अरे वा, तुम्ही प्रॉपर खवय्ये दिसताय, मासे प्रेमी दिसताय तुम्ही. सो आता आपण आहे कोकमच्या किचन मध्ये. सो किचन मध्ये काय बनतंय थोडक्यात बघूया. इथे सर्विंगची प्रोसेस चालू आहे. सो इथे चालू आहे फिश क्लिनिंग. कौन सा फिश आहे. हाँ, बासा. ओके, बासा फिश आहे, तर त्याचं प्रिपरेशन इथे चालू आहे. मसाला प्रिपेअर करतायत. आणि इथे चालू आहे बोंबील आहे, राईट. सो बोंबील रव्याची प्रिपरेशन इथे चालू आहे. तुम्ही पाहू शकता किचन अगदी साफ सुथरं आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास इथे येऊन जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. सो इथे बनतंय सुरमई मालवणी तवा. सो इथे पहा प्रॉन्स कोलीवडा बनलेला आहे, गरमागरम एकदम मस्त असा. इथे पाहू शकता आंबोळी बनतीये गरमागरम. तर मंडळी, आता आपल्यासोबत कोकम किचनचे ओनर आहेत, तर आपण त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारूया. नमस्ते सर. सर तुमचं नाव. मी चेतन झोपेचा, म्हणजे आमचं कोकमची सुरुवात आता 4 महिने झाले, ऑलमोस्ट 4 months इन द लाईन. आम्ही जेव्हा कोकम सुरू केलं तर आयडिया वॉज की एक ऑथेंटिक कोकणी फूड आपण जे इथे प्रेझेंट करू शकतो. मी एक मोटरसायकल ट्रॅव्हलर आहे, त्यामुळे माझी बेसिक आयडिया जी आहे ती अलिबागपासनं तर मालवणपर्यंत जे काय आपले कोकणी फूड आहे, व्हरायटी. लोकांना वाटतं की सगळं कोकणी फूड एक आहे, पण तसं नाही आहे. ते डिफरंट फ्लेवर्स आर डिफरंट, कलर्स ऑफ करी आर डिफरंट, प्रिपरेशन्स आर डिफरंट, सगळ्या गोष्टी डिफरंट. मला एक गोष्ट अजून सांगायला आवडेल की कोकम नाव कसं आलं. बरोबर, तर अलिबागपासनं तर मालवणपर्यंत जो माझा कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये ह्या पूर्ण याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट आहे जो प्रॉमिनंट यूज केला जातो, दॅट इज कोकम. कॉमन आहे. म्हणून मग मी तो कोकम हे नाव निवडलं. त्याचा तो कलर थोडा आम्ही त्याचा मॅच करायचा प्रयत्न केला की कसा त्याला ब्लेंड होईल, फ्रेश कसा ठेवता येईल. त्याचप्रमाणे आपण ॲम्बियन्स पण बघतोय, थोडं फ्रेश आम्ही ठेवायचा प्रयत्न केलाय. ॲम्बियन्स जर म्हणायचं म्हटलं तर हा एक इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट आपण म्हणतो त्याला, की इट इज अ फ्युजन अँड कॉम्बिनेशन ऑफ ओल्ड अँड न्यू. सो कॉम्बिनेशन करून थोडंसं कसं आहे ना, की आता कोकणात तुम्ही गेलात तर तुम्हाला असे कम्फर्टेबल सोफेज वगैरे नाही मिळणार, पण ते आपण देतो इथे, कारण की आपण एक मेट्रो सिटीमध्ये आहोत. लोकांची ती गरज आहे, त्याच्यानुसार आपण त्या सगळ्या गोष्टी द्यायचा प्रयत्न करतोय. सो सर, कोकम किचन मधले स्पेशल डिशेस काय आहेत. आणि आता कसं आहे, सुरमई, पापलेट, प्रॉन्स हे आपण रेग्युलरली खातो, सगळ्यांना आवडतात.
पण ते सोडून काय स्पेशल आहे? सुरमई, पॉम्फ्रेट आणि प्रॉन्स जर सोडलं तर आपण तिसऱ्या आणतो. आपण हळूहळू आता म्हणजे जसं आता रेस्टॉरंट फार नवीन आहे, हळूहळू आपण लेपो म्हणून एक फिश आहे जो लोकांना आवडतो पण मिळत नाही, बरोबर. तशा टाईपच्या म्हणजे सीजनल फिशेस वगैरे ज्या जसं आपण म्हणतो काही मेडिसिनल फिशेस असतात. म्हणजे बांगडा आपण म्हटलं तर इट हॅज गॉट गुड मेडिसिनल व्हॅल्यू इन दॅट. अगदी बरोबर. तशी तारली एक असते. आणि तुम्ही प्रत्येक राईट फ्रॉम कोकणात आपलं मालवण पासून अलिबाग पर्यंत जरी गेलात तर प्रत्येक फिशला एक वेगळं नाव आहे. अगदी बरोबर. आणि ते ऍक्च्युली सेम माहिती फिश नसतात भरपूर सेम फिश जणांना. असते, फक्त नावं वेगवेगळे असतात. बेसिकली छोट्या फिशेस. सो आपण एक स्पेशल फिश आपल्या करीज मध्ये पण यूज करतो. त्याचं नाव मी नाही सांगणार आता. बरोबर. आणि काही गोष्टी करतो. दॅट इज म्हणजे व्हेरी डिफिकल्ट टू ईट, बट हाय इन टेस्ट, हाय इन मेडिसिनल व्हॅल्यूज वगैरे आपण ज्याला म्हणतो त्या ओके, बरोबर. आपण तसं करतो. वी ब्लेंड आमचे जे स्पेसिफिक जे सी फूड करी आहे त्याच्यामध्ये वी मेल्ट अ फिश ऍक्च्युअली. ओके, म्हणजे सिक्रेट इन्ग्रेडियंट किंवा सिक्रेट काहीतरी आहे काही त्याच्यामध्ये. सो देर इज नथिंग ॲज सिक्रेट इन्ग्रेडियंट. लोक जसं म्हणतात ना आमचा सिक्रेट मसाला हे ते, तसं काही नाहीये ओके. ऍक्च्युली. बट ते It's a बनवण्याची basic. एक वेगळी कला. तुम्ही तुमच्या जेवणाला जेवढं बेसिक ठेवणार, हम्म, जेवढं तुम्हाला कन्सिस्टंट ठेवता येईल, बरोबर. दॅट इज ऍक्च्युअल कला, की तुम्हाला तुमच्या जेवणाला तुम्ही कन्सिस्टंट कसं ठेवता. अगदी बरोबर. एखादी डिश आपण म्हणतो की ती घरी बनवायची म्हटली ती सोपी असते, पण त्याला कमर्शियलाइज करणं एक कला असते किंवा एक टॅक्ट असते. अगदी बरोबर. ती माय स्टाफ म्हणजे माझा स्टाफ जो आहे इथे पण जो काम करतो आहे, मी 15 वर्ष झाले या व्यवसायात आहे. म्हणजे फिश रेस्टॉरंट. सी फूड Seafood रेस्टॉरंट restaurant. इंडस्ट्रीमध्ये माझे वडील ऑलमोस्ट 40 वर्ष झाले या व्यवसायात आहे. अरे वा, म्हणजे नॉलेज म्हणजे ही आमचं फॅमिली हेरिटेड बिझनेस असं म्हणता येईल, पण नॉट दिस इज माय कॉन्सेप्ट. माझ्या वडिलांचा बिझनेस वेगळा आहे, माझा वेगळा आहे. तर असं आम्ही म्हणजे तुम्ही काही रिसर्च केलाय का या रिगार्डिंग? हा म्हणजे मला आवड आहे कोकणाची. दर रविवारी महिन्यातनं 2दा-3दा असं कोकणात जायचं, ब्रेकफास्टला जायचं. अरे वा. आवड निर्माण झाली हम्म. तेव्हापासूनच होतो. कॉलेजच्या दिवसांपासून आम्ही त्यावेळेला ऍक्टिव्हा घेऊन जायचो. आय गॉट अ सूट. आता मी एक चांगली बाईक घेऊन जातो. तर हळूहळू असं करत करत मग ती आवड निर्माण झाली. मग रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये यायचंच होतं. सो आय पिक्ड अप सी फूड. सगळ्यात इम्पॉर्टंट माझ्यासाठी फूड क्वालिटी अँड माय स्टाफ इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. राईट. आणि नवीन तुम्ही जे बोलताय 3-4 महिने त्या मनाने मी आल्यापासून क्राऊड पाहते. लोक येतातच So- आणि जेवणाची मजा लुटतायत मस्त. एव्हरी वीक दर 15 दिवसाला त्यांच्याकडे जेवायला येतात, सगळं करतात. ओके. त्या हिशोबाने. सर, आता जर कोकम किचन पर्यंत यायचं तर इथला ऍड्रेस काय प्रॉपर? हे एक्झॅक्टली लोकेटेड आहे पॅनकाट क्लब रोड. सो नाव दिस इज ओल्ड पॅनकाट क्लब रोड. ओके. एक अजून एक आहे. सो पॅनकाट क्लब रोड म्हणून जो आहे तिथे आहे. PNB बँक एक प्रॉमिनंट असं एक लोकेशन पडतं त्याच्याजवळ आहे. ओके, मी तुम्हाला लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये देईलच आणि आता स्क्रीनवरती पण तुम्हाला ऍड्रेस दिसतच असेल. आणि इथे स्विगी, झोमॅटो म्हणजे काही ऑनलाईन ऑप्शन आहे अवेलेबल? टू बी व्हेरी फ्रँक, आय डोंट वर्क विथ स्विगी अँड झोमॅटो. माझ्याकडे आहे, ओके. मी त्यांना कधी प्रमोट करणार नाही. आमची स्वतःची एक हे आहे डिलिव्हरी सिस्टीम आहे, वेर वी डिलिव्हर 12 किलोमीटर्सच्या रेंजमध्ये. ओके. त्याची लिंक पण लागलं तर मी हा, तुम्हाला देऊ त्याचं काही शकतो. कॉन्टॅक्ट नंबर किंवा डिटेल्स असेल तर ते पण मी हा, शेअर म्हणजे इट करेन. इज अ लिंक बेस्ड आहे. जसं तुम्ही स्विगी झोमॅटोवरनं ऑर्डर करता तसंच आम्ही एक स्वतःचं पण एक नॉट स्वतःचं पण एक सर्व्हिस आम्ही हायर केलेली आहे, ज्यातून आम्ही लोकांना स्वस्त फूड जावं. अगदी बरोबर. जे रेस्टॉरंटचे रेट्स आहेत तेच लोकांपर्यंत पोहोचवतो. जो चीट काही झालं नाही पाहिजे त्यामुळे अगदी बरोबर. त्याच्यातनं आम्ही तो प्रयत्न करत असतो. स्विगी झोमॅटोवर आमचे रेट्स जास्त आहेत, हे मी ओपनली सांगू शकतो. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, चालेल. सो अशा प्रकारे सर्व आपल्या रेस्टॉरंटची अगदी छान अशी माहिती भेटलेली आहे. आता आपण बघूया की फूडमध्ये नक्की काय काय. तर मंडळी, कोकम किचनच्या स्पेशल अशा थाळ्या माझ्या समोर आहेत. चला बघूया आता एक एक करून आपण की थाळीमध्ये नक्की काय काय. तर इकडे या. सगळ्यात आधी आहे आपली ही पापलेट थाळी, जी सगळ्यांनाच आवडते. तर पापलेट थाळीमध्ये मी मुद्दामून चपाती सांगितली आहे. तुम्ही चपातीच्या जागी आंबोळी किंवा भाकरी सुद्धा घेऊ शकता. सो इथे आहे पापलेट, साईज पण बघू शकता केवढा मोठा आहे. त्यानंतर एक चटणी दिली आहे स्पेशल त्यांनी, सुकट आहे, मस्त असं कोकम आहे. त्यानंतर ही आहे सोल कढी, फिशची ग्रेव्ही आहे, ऑरेंज कलर मस्त दिसतोय आणि तुम्ही पाहू शकता ऑइल अगदीच कमी आहे. त्यानंतर हा आहे राईस आणि पापड. सो अशा प्रकारे ही पूर्ण थाळी आहे. तर इथे तुम्हाला काहीतरी वेगळं भेटणार आहे, ते म्हणजे बोंबील टोकरी. तर इथे बोंबील ज्यांना आवडतात ना त्यांच्यासाठी अगदी वेगवेगळ्या म्हणजे 3 प्रकारचे बोंबील फ्राय इथे त्यांनी दिलेले आहेत. सो इथे पाहू शकता ऑरेंज, ग्रीन आणि हा रवा फ्राय. सो असे वेगवेगळे फ्लेवर्स तुम्ही ट्राय करू शकता ही टोकरी घेऊन. आता इकडे या. तर ही आहे सुरमई थाळी. तर सुरमई थाळीमध्ये आंबोळी त्यांनी दिलेली आहे. आंबोळी आहे, पापड आहे, राईस आहे, करी आहे. बाकी सर्व थाळीमध्ये सेम आहे, फक्त आपला फिश वेगळा आहे. तुमच्या चॉईसचा फिश तुम्ही थाळीमध्ये घेऊ शकता. तर इथे पाहू शकता क्रॅब थाळीचा सुद्धा खूप छान असं ऑप्शन अवेलेबल आहेत.
मोठे असे छान असे क्रॅब आहेत. क्रॅब सोबत तुम्ही इथे थाळीमध्ये चपाती किंवा तांदळाची भाकरी आता इथे मी घेतलेली आहे. तर स्टार्टर्समध्ये आपण 3 स्टार्टर आता घेतलेले आहेत. ते म्हणजे आता ही पाहू शकता, ही टोकरी ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय. आणि इथे आहेत सगळ्यांची फेवरेट आणि माझे सुद्धा प्रॉन्स रवा फ्राय. आणि ही एक स्पेशल डिश आहे जी मी ह्या आधी कधी ट्राय नाही केली आणि फर्स्ट टाइम मी पाहतीये. ते म्हणजे लेमन कोरिएंडर तिसऱ्या, म्हणजे शिंपले. सो इथे तुम्ही पाहू शकता ग्रीन कलरमध्ये हे आहेत आणि अगदी वेगळं असं काहीतरी तुम्हाला इथे आल्यावरती हे खायला भेटणार आहे. आणि सोबतच 2 चटणी सुद्धा त्यांनी तिथे दिलेले आहेत. जे फिश स्मोकी टिक्का तुम्ही पाहू शकता, मस्त स्मोक दिलेला आहे फिशला. लेट्स सी. वाव, नाईस. प्रेझेंटेशन पण खूप छान केलेलं आहे. वुडनच्या प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे. चला आता तिसरं ट्राय करूया. काहीतरी वेगळं आहे, ट्राय करायला पण मजा येईल. अमेझिंग. फ्लेवर खूप छान आहेत. आय मस्ट सजेस्ट की इथं आल्यावरती काहीतरी वेगळं म्हणून हे नक्कीच ट्राय करा. लेट्स ट्राय फिश टिक्का. अगदी सॉफ्ट फिश आहे बरं का. सो काटे पाहण्यासाठी मी थोडंसं चेक करते. आय थिंक ह्याच्यात काटे नाही आहेत. सो काहीच काटे नाही आहेत. तुम्ही निवांत आरामात असं खाऊ शकता. इवन लहान मुलांना पण खूप आवडेल. इझिली ते खाऊ शकतात काटे नसल्यामुळे. लेट्स ट्राय करी. वाव, जास्त स्पायसी नाही आणि खूप छान फिशचा फ्लेवर आहे. घावनासोबत तर खूपच छान लागेल. आणि इथे त्यांनी मस्त कोकम पण ठेवलं आहे. युजली कोकम नसतं, हेच असतं आपलं सोलकडीच असते, बट कोकम पण आहे. वाव, मस्त आहे बरं का थाळी. तुम्ही सुद्धा फिश लवर असाल ना तर एकदा नक्की विजिट करा कोकम किचनला. तर मंडळी, अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला फूड कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पुणेरी स्मिता यूट्यूब चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा.